मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पालघर जिल्ह्याचा दौरा केला आणि राज्यातील अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतलाय। यावेळी त्यांनी भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पांपैकी एक असलेल्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे बाबत मोठी माहिती दिली आहे। अर्थात सुमारे 1 लाख कोटी रुपयांचा खर्च, तब्बल 1400 किलोमीटर लांबी, पूर्णपणे 8 पदरी ग्रीनफील्ड एक्सेस कंट्रोल्ड महामार्ग आणि देशातील 2 सर्वात मोठ्या आर्थिक केंद्रांना जोडणारा हा प्रकल्प नेमका किती महत्त्वाचा आहे, तो नेमका कोणत्या राज्यातून जाणार आहे आणि महाराष्ट्राला त्याचा कसा फायदा होणार, यासोबतच सामान्य नागरिकांच्या प्रवासात काय काय बदल होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। गेल्या काही वर्षांमध्ये भारतात पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये अभूतपूर्व बदल होत आहे। देशभरात नवीन विमानतळ, बंदरं, त्याचबरोबर मेट्रो, रेल्वे, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग, मिसिंग लिंक आणि अनेक मोठे एक्सप्रेसवे उभारले जात आहेत। या सर्व प्रकल्पांमध्ये एक असा प्रकल्प आहे जो केवळ 2 शहरांना जोडणारा नाही, तर भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देऊ शकतोय आणि तो म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे। सुमारे 1 लाख कोटी रुपयांच्या खर्चातून उभारला जाणारा हा महामार्ग जवळपास 1400 किलोमीटर लांबीचा आहे आणि 8 पदरी ग्रीनफील्ड एक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे असणार आहे। हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 5 राज्यांना जोडणारा हा महामार्ग भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांपैकी एक मानला जातोय। नुकत्याच झालेल्या पालघर दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वडोदरा आणि मुंबई विभागाच्या कामाची पाहणी केली आहे। अधिकाऱ्यांकडून याबद्दल कामाचा आढावा घेतलाय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत, कारण हा केवळ एक महामार्ग नाहीये, तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला वेग देणारा महत्त्वाचा दुवा आहे। आता प्रश्न असा पडतो की हा एक्सप्रेसवे इतका वेगळा का आहे? तर आज दिल्लीहून मुंबईला रस्त्याने प्रवास करायचं म्हटलं तरी सुद्धा अनेक शहरांमधून जावं लागतंय। त्यामध्ये वाहतूक कोंडी, सिग्नल आणि गर्दीमुळे हा प्रवास साधारणतः 20 ते 22 तासांचा होतो। परिणामी वेळ आणि इंधन या दोन्हींचा मोठा खर्च होतो। मात्र दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे पूर्णपणे वेगळ्या संकल्पनेवर उभारण्यात येतोय। हा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असल्यामुळे जुना रस्ता रुंद करण्याऐवजी पूर्णपणे नवीन मार्ग तयार करण्यात आलाय। इतकंच नाही, तर हा पूर्णपणे एक्सेस कंट्रोल असणारे, म्हणजेच मध्ये कुठेही थेट प्रवेश किंवा बाहेर पडण्याची सुविधा इथे उपलब्ध नसणारे, तर फक्त निश्चित इंटरचेंजवरूनच वाहनांना यामध्ये प्रवेश मिळणार आहे। त्यामुळे इथे वाहतूक जी आहे ती सुरळीत राहील, अपघातांचं प्रमाण कमी होईल आणि वाहनांचा वेग सुद्धा कायम राखता येणार आहे। शिवाय या महामार्गावर वाहनं ताशी 120 किलोमीटर वेगाने धावू शकतील, त्यामुळे प्रवासाचा वेळ हा जवळपास निम्म्यावर येणार आहे। उदाहरण घ्यायचं झालं तर आज मुंबई ते वडोदरा हा प्रवास साधारणतः 8 तासांचा आहे, पण एक्सप्रेसवे सुरू झाल्यानंतर तोच प्रवास अवघ्या 4 तासांमध्ये पूर्ण होईल असा दावा केला जातोय। म्हणजेच वेळेची मोठी बचत होईल, इंधनाचा खर्च कमी होईल आणि अधिक आरामदायी प्रवास सुद्धा होईल। पण या प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा सामान्य प्रवाशांपेक्षा उद्योग आणि व्यापार क्षेत्राला सगळ्यात जास्त होणार आहे। म्हणजे आज उत्तर भारतातून मुंबईच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अर्थात JNPA पर्यंत माल पोहोचवताना ट्रकना ठाणे, भिवंडी आणि घोडबंदर या परिसरातील वाहतूक कोंडीमध्ये तासनतास अडकून राहावं लागतंय। त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो आणि माल वेळेमध्ये बंदरांपर्यंत पोहोचत नाही। पण नवीन एक्सप्रेसवेमुळे उत्तर भारतातून येणारा माल जो आहे तो कमी वेळेमध्ये थेट JNPA पर्यंत पोहोचू शकेल। परिणामी वाहतुकीचा खर्च कमी होईल, निर्यातीला चालना मिळेल आणि भारताची लॉजिस्टिक व्यवस्था जी आहे ती अधिक सक्षम बनेल। यासोबतच महाराष्ट्रासाठी सुद्धा हा प्रकल्प इतका महत्त्वाचा ठरणार आहे, कारण राज्यातील या एक्सप्रेसवेची लांबी जी आहे ती सुमारे 157 किलोमीटर इतकी आहे आणि या एका विभागासाठी जवळपास 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आल्याचं म्हटलं गेलंय आणि संपूर्ण काम जे आहे ते 7 पॅकेजेस मध्ये विभागण्यात आलं असून त्यापैकी 5 पॅकेजेसचं काम जे आहे ते पूर्ण झालंय आणि उर्वरित 2 पॅकेजचं काम सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचल्याचं सांगण्यात आलंय। याशिवाय या प्रकल्पामध्ये इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट ही सिस्टीम बसवली जात असून यामुळे वाहनांची हालचाल, अपघातांची माहिती आणि वाहतूक स्थिती ही रिअल टाइम मध्ये नियंत्रित केली जाणार आहे। त्यामुळे हा महामार्ग पारंपरिक रस्त्यांपेक्षा अधिक सुरक्षित आणि कार्यक्षम ठरणार आहे। या एक्सप्रेसवेची आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांसाठी तयार करण्यात येणारी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा। महामार्गावर ठिकठिकाणी EV चार्जिंग स्टेशन उभारले जातील, ज्यामुळे भविष्यामध्ये इलेक्ट्रिक कारने दिल्ली ते मुंबई प्रवास करणं सुद्धा अधिकच सोपं आणि व्यवहार्य सुद्धा होऊ शकतंय।
दरम्यान हा प्रकल्प भारताच्या हरित ऊर्जा आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्दिष्टांना सुद्धा थेट पाठबळ देणारा मानला जातो। आता राज्य सरकारच्या नियोजनानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। शिवाय पाहणी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की हा प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण होणंच अत्यंत आवश्यक आहे, कारण यामुळे केवळ प्रवास जलद होणार नाही तर देशातील औद्योगिक आणि व्यापारी संपर्काला सुद्धा मोठी चालना मिळणार आहे। एकूणच पाहिलं तर जसं समृद्धी महामार्गाने महाराष्ट्राच्या अंतर्गत भागाच्या विकासाला नवी दिशा दिली आहे, तसंच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे देशातील 2 सर्वात मोठ्या आर्थिक केंद्रांना जोडत भारताच्या विकासाचा नवा महामार्ग ठरणार आहे। आणि त्यामुळेच हा प्रकल्प केवळ एक रस्ता नसून भारताच्या भविष्यातील अर्थव्यवस्थेचा वेग वाढवणारा महत्त्वाचा आधारस्तंभ सुद्धा ठरणार आहे। दरम्यान या प्रकल्पाबद्दलचं तुमचं मत काय? हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी किती महत्त्वाचा ठरेल याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।